हाय, नमस्कार. मी माधुरी आणि आम्ही एवढ्या सकाळी एवढं भिजत कुठे चाललोय व्लॉग शेवटपर्यंत बघा, सगळं सांगते. तर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा शिरोबा आम्ही केला होता बरं का. आणि हे रात्री आम्ही आदल्या रात्री 9 वाजेपर्यंत हे बनवत बसलो होतो आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी हे असं दिसत होतं. तर हे का साजरा केला जातो हे सांगते सगळ्यात पहिलं. तर ह्याचं असं वैशिष्ट्य आहे, गेल्या 150 वर्षापासून ना ही परंपरा आमच्या वंशात चालू आहे. कारण का ह्यांच्या म्हणजे ह्यांच्या आजोबाच्या पणजोबाने हा नवस केला होता. नवस काय होता हे माहिती नाही, पण त्यांनी असं सांगितलं होतं की जर माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तुझा शिरोबा करेन. अख्ख्या गावात ना आमच्या वंशातच फक्त शिरोबा होतं बरं का. आणि त्याच्यानंतर ना घरामध्ये ना गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला होता. राजाचं चांगुला बाईचं विराळाच्या घरी आणि त्याच्यानंतर ना सगळ्यांची आवरावरी चालली आणि मी मात्र माझं सगळं रेडी होऊन अशी छानशी बसले होते. पण हे सगळं कोणाला बघवत नव्हतं, कारण का सगळ्यांच्या आधी मी पहिल्यांदा रेडी झाले होते बरं का. आणि त्यातच ना आमची गोंडस क्यूट अशी मुलगी पण रेडी झाली होती बरं का. किती क्यूट आहे नाही, आणि दिसत पण भरपूर छान होते बरं का. ही ना आमच्या पहिलेला ना फोटो काढायला ना कोण सुद्धा नाही तिचं, म्हणून तिने ना तिथे फोन ठेवलाय. आता मी व्हिडिओ चालू केला मग काढलाय तिने फोन. तिथे फोन ठेवून ती काढते आणि 2 वेळा फोन पडला माहिती का, धाप दिसणार. आणि त्याच्यानंतर ना घरात मी काहीच काम केलं नव्हतं, म्हणून आमटीवरती ना थोडीशी कोथमीर टाकली आणि त्यातच ना हे खवा बनवायचं पण इथे चालू होता बरं का. आणि त्याच्यानंतर ना सगळ्यांनी घरात पाया वगैरे पडून घेतला आणि त्याच्यानंतर आरतीला सुरुवात झाली. आणि मी ह्या व्लॉगमध्ये सगळं सांगू शकत नाही, म्हणून पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. बाय.